नाही मला एकदाच सांगा, हे डील पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे? मग काय सांगू त्यांना मी की वी आर सॉरी, आम्ही आमच्याकडनं कुठलीही कमिटमेंट देऊ शकत नाही कारण आमचं कामच पूर्ण झालं नाहीये? नाही तुम्हीच सांगा ना काय सांगू. नाही तर असं सांगतो की खरं तर हे राजवाडे कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, पण आमच्या स्टाफच्या इनकॉम्पिटन्समुळे आम्ही ते पूर्ण करू शकत नाही. हा चालेल, ठरवा आता, तुम्हीच ठरवा काय ते सांगा मला. काय होतंय राजवाडे? तुम्ही आता बेडरूम मध्ये भाजी निवडायला घेऊन आला? ही जागा आहे भाजी निवडायची? अहो करेन किचन मध्येच जाऊन. काय झालंय ते सांगा बरं. भाजीवर चिडू नका माझ्या. वैताग आलाय मला सगळ्याचा. कसला आज एक दिवस आनंद नव्हता ऑफिसमध्ये काम करायला, एवढा सगळा केओस निर्माण झालाय. केवढा अवलंबून होतो मी त्याच्यावरती. याचा अर्थ ते खूपच जास्त एफिशियंट असणार. प्रश्न एफिशियन्सीचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे. ओ मग तुमचा विश्वास कदाचित जास्त एफिशियंट असेल नाही का? काय झालं विश्वास ठेवून? आता आनंद नसताना हा ऑफिसचा इतका मोठा डोलारा मी कसा सांभाळणार आहे हेच मला कळत नाहीये. परत एखादा नवीन माणूस घ्या, त्याला ट्रेन करा, त्याला समजावून सांगा. या सगळ्यांना वेळ नुसता वाया जाणार आहे माझा. मी त्याला नोटीस पिरियड द्यायला पाहिजे होता का? हा म्हणजे तो दिला असतात तर बरं झालं असतं. तसं चुकलंच नाही का तुमचं? माझ्या चुका काढू नका तुम्ही. ओके ओके तर बिलकुल म्हणायचं नाही. बंदी या खोलीमध्ये ओके म्हणाला. बर बर. हा ओकेचाच भाऊ आहे. तुम्ही ट्रान्सलेट करून सांगताय फक्त मला. वेडा वाटलो का मी तुम्हाला? बरं मग तुम्ही परस्पर बोला बरं, माझी रिॲक्शन न घेता. चला. Okay, all set and how to wash rice. How to make rice soup. काय चाललंय? अधीरा अधीरा काय चाललंय? तांदूळ सूप, अधीरा स्पेशल तांदूळ सूप. सॉरी अधीरा स्पेशल तांदूळ सूप इज रेडी, ऑलमोस्ट रेडी. आता ना जस्ट कट केलेले व्हेजीज त्या सूप मध्ये घालणार आणि मग थोडंसं त्याला गार्निश करणार. सो अधीरा तांदूळ सूप इज रेडी, हेल्दी अँड टेस्टी. एक मिनिट थांब. काय करू तुझं मला काही कळतच नाहीये. तुझ्या माहेरी तुला काही शिकवलंच नाही का? म्हणजे बरं सॉरी, शिकवणार तरी कोण म्हणा. तुझ्या आईला त्यांच्या उपद्व्यापातून वेळच मिळत नसेल ना, तर काय करणार हे आज. एक्सक्यूज मी. ऐक 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 मी तुला काय म्हटलं होतं? तांदूळ सूप काढून ठेव एवढंच म्हटलं होतं ना तुला. तर तू याचा अर्थ असा लावलास तांदळाचा सूप. अशी अक्कल वापरतात का अधीरा? आई अक्कल का काढताय तुम्ही? तांदळाचं सूप. हो तांदळाचं सूप. आता माझ्या तांदळाच्या सूपामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सूप हवं होतं ना तुम्हाला, मग हे काय हे केलंय की? आणि एक दिवस तुम्ही अधीरा स्पेशल सूप प्यायला तर काही बिघडणार नाही आई. आणि आय एम शुअर तुमचं पोट तर नक्कीच नाही बिघडणार आहे. सो अरे नाही, हेल्दी बिल्दी नाही. मी तुला काय सांगितलं होतं? सूप काढून ठेव. सूप मराठीमध्ये सूप म्हणजे ते पाखडायचं असतं. ते बघ ते पाखडायचं सूप मागितलं होतं, ज्याच्यामधून ना आपण कोंडा बाहेर काढतो ना, असं आपण ते सूप फक्त तू घे आणि ओट्यावर आणून ठेव. एवढंच सांगितलं होतं मी तुला. हे सगळे उपद्व्याप करायची गरज काय होती? कळतच नाही. एवढं पोटतिडकीने सांगते, तुला काही कळतंय का? आनंदच्या जागी कोणीतरी तितकाच एक एफिशियंट माणूस मला शोधावा लागणार आहे. काय पुढे बोला काहीतरी. हो म्हणजे एवढंच आहे ना, मग मिळेल तुम्हाला एक चांगला माणूस. एवढी नावाजलेली कंपनी आहे तुमची, आता माणसं तुम्हाला नाही मिळणार तर कोणाला मिळणार मग? यू आर राईट. मी उद्याच इंटरव्ह्यू कंडक्ट करतो आणि त्याच्या जागी दुसरा माणूस अपॉइंट करून टाकतो. हो हो कराच तुम्ही. तुमचा स्ट्रेस कमी होईल, परिणामी माझाही. ती जागा रिकामी ठेवून कशी चालेल? करा करा. ऐका,
उद्याच्या उद्या आपल्याला आनंदची जागा भरून काढायची. कॅन्डिडेट्स बोलवा, रिक्रुटमेंट एजन्सीला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्या जागी एक चांगला माणूस रिक्रूट करायचा आहे. कळतंय? हा, ओके म्हणू नका. अहो राजवाडे, त्यांना काय? हा ठीक आहे, डन. उद्याच्या उद्याच ही पोस्ट मी भरून टाकतो आता. ओ गॉड, ते सूप म्हणतात. माझी चूक झाली, ओके सॉरी. पण आई, आता एवढं सगळं का बोललात तुम्ही? मी एवढं मनापासून केलंय ना सूप. मी फर्स्ट टाइम केलंय. आई, असं मी काहीतरी फूड वेस्ट केल्यासारखं का बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, तू वेस्टच केलेस. मी घावण करायसाठी ते तांदूळ काढून ठेवले होते, ते दळायला द्यायचे होते. पण आता तुला सांगून तरी काय उपयोग आहे म्हणा? तुला समजणार तरी कसं? माहेरी किचन मध्ये कधी पाय ठेवला नसेल तर काय संसार कसा करायचा कोणी शिकवला असणार तुला? येतच नसणार. काय तुम्ही सारखं माझ्या फॅमिलीला का मध्ये आणता? आई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आमच्या घरी किचनमध्ये कोणीही काम करत नाही, कारण आम्हाला तशी गरजच भासली नाहीये. आमच्या घरी खूप मोठा स्टाफ आहे. आई, मला शिकायला आवडेल. इनफॅक्ट तुम्ही शांतपणे मला शिकवाल ना, मला खरंच आवडेल. पण तुम्ही शिकवतच नाही आहात. तुम्हाला मला शिकवायचंही नाहीये आणि तुम्हाला मला सतत टॉन्ट्स मारायचे आणि माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचे. हे नाही होऊ शकत. एक तर स्वतः तुम्ही खोटेपणा करता, स्वतः माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करता, आणि दिस इज टॉक्सिक बिहेवियर. आई, टॉक्सिक बिहेवियर आहे हे. मी टॉक्सिक नाहीये, टॉक्सिक तुम्ही आहात. तुमची पूर्ण फॅमिली टॉक्सिक आहे. तुम्हाला ना मी चांगलं बोलत असते ना, ते पण टोमणेच वाटतात है ना? मी तर नेहमी बरोबर बोलत असते, पण नाही. गरीब माणसं तुम्हाला नकोशीच वाटतात, कारण ती नेहमी तुम्हाला चुकीचीच वाटत असतात. तुझ्या भावाने पण काय केलं? तेच केलं तुझ्या भावाने. बिचारा आनंद, इतका जीवा भावाचा मित्र, पण त्याला नोकरीवर ना काढून टाकला. का? कारण तो गरीब आहे ना, म्हणून. तू पण तशीच आहेस, म्हणून असं मला बोलत असतेस ना तू सारखी सारखी. इनफ. माझ्या पिंट्या दादाबद्दल कोणीही बोलायचं नाही, ओके? आणि तुम्ही तर बोलायचंच नाही अजिबात, कारण तुमच्यामुळे पिंट्या दादाला ऑलरेडी खूप त्रास झालेला आहे. यू आर इन्सल्टिंग माय फॅमिली ऑल ओव्हर अगेन. एक सेकंड, तुम्हाला हा घ्या, हे घ्या, तुमचं काय ते सूप का काय ते घ्या, ओके? आई, त्या चांगल्या मनाने आले होते तुम्हाला हेल्प करायला, पण तुम्ही माझ्या फॅमिलीबद्दल बोलताय. डन. आय एम रिअली डन. मला नाही करायचं. हे घ्या, तुमचं एप्रिल घ्या आणि तुम्ही तुमचं सूप करा. अरे थँक्यू. यात काय तो मी काय एप्रिल पाकडू का? नारायण, कॉफी आज आणणार आहेस का? आणि प्रोटीन शेक तुझा बाप बनवणार? इडियट. हा हो, मी पोचलोच आहे. येस, ठीक आहे, मी आल्यानंतर बोलूया. हां ठीक आहे, ठीक. सर ओके.